शिक्षणाचं आता पुढे तो आकलन करणार आहे आणि ख्रिस्त सभेचा तो योग्य असा पाईक बनणार आहे. त्याच्या घरामध्ये त्याला ह्या धर्मसंस्काराचे धडे मिळणार आहेत. एविल याच्या जीवनातील हा अत्यंत महत्वाचा क्षण. तो विचार करत असेल की माझा हा एवढा महत्वाचा क्षण साजरा करण्यासाठी डॅडीने प्रोग्राम कसा ठेवला नाही. मात्र तो प्रोग्राम करण्यासाठी त्यांनी आजचा दिवस निवडला, कारण आज त्यांच्या आजी आजोबाचा 43वा लग्नाचा वाढदिवस ते सेलिब्रेट करत आहेत आणि त्यांच्या आनंदात आपण इथे सहभागी होण्यासाठी आलेलो आहोत. आपण त्यांचे एकदा टाळ्या वाजवून स्वागत करूया, अभिनंदन करूया. 15 फेब्रुवारी 1981 रोजी सेंट पीटर चर्च वसई कोळीवाडा येथे पेद्रू व जसिंटा विवाह संस्कारात स्वीकारून एकमेकाशी सुख दुःखात एकनिष्ठ राहण्याचे वचन देऊन एकत्र आले आणि आज 43 वर्ष जीवनातील अनेक चढउतार पार करून ते आज आपणासमोर उभे आहेत. पेद्रू हे बॉम्बे पोर्ट्रेस येथे कामाला होते, मात्र योग्य वेळी आपल्या नोकरीमधून VRS घेऊन त्यांनी मच्छी विक्रीच्या व्यवसायावर आपलं लक्ष केंद्रित केलं. जेसिंटा हिने देखील आपला घरची सर्व जबाबदाऱ्या सांभाळून दादर येथे त्या मच्छी विक्रीसाठी जात होत्या. आई वडिलांच्या स्वर्गवासानंतर दोघांनी या व्यवसायात स्वतःला झोकून दिले. घर संसार, मुलांची देखभाल, रात्रीचे जागरण, धंद्यातील हिसाब किताब सांभाळत गेली 30 वर्ष जेसिंटा फिश सप्लाय त्यांनी नावारूपाला आणली आहे. आता अमित त्यांचा मुलगा आणि सुनबाई रजनी देखील तितक्याच क्षमतेने त्यांना सहकार्य करत आहे. हे करत असताना 2009 साली त्यांनी राहत्या ठिकाणीच नवीन घराचे स्वप्न पूर्ण केले. जीवनात अडीअडचणी आल्या, मात्र न डगमगता ते त्यांना सामोरे गेले. कोविडमध्ये दोघांना कोविड झाले. दोघेही बंगली हॉस्पिटलमध्ये एकमेकांच्या दुःखात सहभागी झाले होते. दोघेही एकत्र ऍडमिट होते. मात्र प्रबळ इच्छाशक्ती व देवावरील विश्वास इतका होता की त्यांतून ते दोघे सही सलामत बाहेर आले. त्याच वेळी जेसिंटा स्पाईनच्या दुखण्याने पीडित झाली. मग एक मोठे ऑपरेशन झाले. मात्र ह्या सर्वावर मात करून ते दोघे आज आपणासमोर इथे उभे आहेत. परमेश्वराच्या कृपेने ते पूर्ण क्षमतेने आज कार्यरत आहेत आणि आपली 43वी वेडिंग अॅनिव्हर्सरी ते साजरा करत आहेत. ही सर्व माऊलीची कृपा. दरवर्षी वेलंकणीला भेट ठरलेली रोजची रोजरी, अनेकांना सोबत घेऊन कार्य करण्याची वृत्ती, त्यामुळे त्यांना कार्य करण्याची शक्ती व आरोग्यदान ईश्वराने दिले आहे. दरवर्षी कोब्यावर मरिया भक्ती व मिसा साजरी होत असते. मच्छी व्यवसायातील तिच्या कस्टमरला दरवर्षी दिवाळीचं मिठाई वाटप देखील करण्यात येते. नदी वाहत असता तिच्या काठावरचा प्रदेश हिरवागार करत पुढे जात असते. या दोघांनी देखील असंच केलं. जीवनाच्या ह्या प्रवाहात पुढे जात असताना या दोघांनी अनेक चांगल्या कार्यासाठी मदतीचा हात दिलेला आहे. अगदी उदार हस्ते ते इतरांना देत असतात आणि म्हणूनच परमेश्वराने या दोघांची कोठारे भरलेली ठेवलेली आहेत. दोघांची हृदय प्रेमाने भरलेली ठेवलेली आहेत आणि दोघांना आशीर्वादित केलेले आहे. भावी जीवनात त्यांची स्वप्न पूर्ण होत सर्वांचे प्रेम त्यांना लाभो. आजच्या दिवशी शुभेच्छा देताना मी इतकंच म्हणेन, हे बंद रेशमाचे एका नात्यात गुंफलेले, हे बंद रेशमाचे एका नात्यात गुंफलेले, लग्न संसार आणि जबाबदारीने फुललेले, लग्न संस्कार आणि संसार आणि जबाबदारीने फुललेले, आनंदाने नांदो संसार तुमचा,
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आभारी. थँक्यू गॉर्डन अंकल. तुम्ही आम्हाला खरोखर पूर्ण 43 वर्षाचा पाडा वाचून दाखवलेला आहे. जसिंटा आणि पेद्रू नाखवा यांच्या आयुष्यातले हे चढ उतार आणि ही जी 43 वर्ष त्यांनी आयुष्याची खर्च घातली आणि तो आज आनंदाचा क्षण आपण साजरा करत आहोत. पुन्हा एकदा गॉर्डन मचोडे यांचे आभार. आता आपले पॅरिसचे प्रमुख धर्मगुरू आपल्यामध्ये आहेत फादर रेमंड रुमो. मी त्यांना विनंती करतो ते आपल्यासाठी प्रार्थना करतील. त्याच्यानंतर आपण केक कटिंग करूया. सॉरी फादर. नो प्रॉब्लेम. गुड इव्हनिंग सगळ्यांना. आज मी या ठिकाणी जसिंटा बाय आणि पेद्रू, मला नाव एवढं माहिती नव्हतं, पेद्रू अंकल असं मी बोलतो, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी. आणि मी त्यांना सांगितलं होतं मी येणार प्रार्थना करण्यासाठी आणि शुभेच्छा देण्यासाठी, कारण माझं हे पाली धर्मग्रामामध्ये 7वं वर्ष आहे. मी आल्यानंतर आल्या वर्षी ज्या खूप लोकांनी मला सहकार्य केलं त्यामध्ये जसिंटी बाय नेहमी मला सांगायची, फादर काही असलं सांगा, काही मदत आहे. आणि अगदी मायेने आणि आपुलकीने जवळीकतेने नेहमी चौकशी आणि खंबीर पाठीशी उभी. जशी ती तिच्या व्यवसायामध्ये कुटुंबाच्या पाठीशी उभी आहे तशी धर्मगुरूंच्या पाठीशी मी उभी आहे. आणि तिचा जो दणका आहे, तिचा जो आवाज आहे आणि ज्या पद्धतीने ती व्यवसाय करते, कुटुंबाला सांभाळते, मी अशासाठी आलो. आणि ह्या 7 वर्षामध्ये मी या कुटुंबामध्ये पाहिलं, विशेष करून अंकल जसिंटा यांच्या जीवावरून फार मोठी संकट गेली. आज ती उभी आहेत, हा परमेश्वराचा फार मोठा चमत्कार आहे. आणि म्हणून आपण सर्वजण टाळ्या वाजवून देवाला धन्यवाद देऊ. आणि म्हणून मी मुद्दाम आलेलो आहे की परमेश्वराने जशी तुम्ही समाजावरती दया दाखवली आहे, कृपा केलेली आहे, तसंच परमेश्वराने देखील तुमच्यावरती कृपा केलेली आहे. त्याच्यानंतर तिच्या पाठीच्या कण्याचं फार मोठं आजार, जो आजार माझ्या फादर मामांनी त्या आजारातून गेले, L4 ऑपरेशन असं म्हणतात. आणि मला असं वाटलं होतं की म्हटलं तू फार काय फिरू वगैरे शकणार नाही, एवढं तू पन्नत व्यवसाय कोब्यावर जाऊ शकणार नाही. पण आता पुन्हा ती उभी आहे आणि पुन्हा कोब्यावर, आणि जसं तिचं रात्रीचे सगळे कोब्यावरची कामं असतात ती सगळी कामं ती करते. ही परमेश्वराची फार मोठी तिला कृपा आहे. आणि त्यांचा नातू आज येईल, आज त्यांनी जी ख्रिस्ताला स्वीकारलेलं आहे त्याचं आज सेलिब्रेशन होत आहे. मी त्या दोघांना शुभेच्छा देतो. आणि तिची माऊलीवर नितांत भक्ती आहे, खूप मोठा विश्वास आहे. आणि माऊली तिला सांभाळते, तिला तारते, तिच्यासाठी मध्यस्थी करते. हा तिचा विश्वास तिला साजरा करण्यासाठी आज आपण सर्वजण एकत्र जमलेलो. त्यांना आपण शुभेच्छा देऊ आणि प्रार्थना करतो की परमेश्वराने त्यांना खूप चांगलं आरोग्य द्यावं, त्यांना पती पत्नीनं एकत्र ठेवावं एकमेकांच्या प्रेमाने, त्यांच्या मुलांना त्यांच्या प्रेमाचा, नातवंडांना त्यांच्या प्रेमाचा आणि त्यांच्या सहवासाचा अनुभव यावा म्हणून देवाकडे प्रार्थना करू आणि आशीर्वाद मागूया. प्रभू तुम्हाबरोबर असो. सर्वसमर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्म्याचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवर आणि तुम्हा सर्वांवर येवो. गॉड ब्लेस. थँक्स अ लॉट फादर. आपण केक कटिंग करूया. आपण 2 केक कट करणार आहोत. सर्वप्रथम प्रभू परमेश्वराचे आभार, ज्याने आज हा आनंदाचा क्षण आमच्या जीवनात आणला व त्याचे आभार मानण्याची संधी आम्हाला दिली. एविलच्या फर्स्ट कम्युनियन व मम्मी डॅडीच्या ॲनिव्हर्सरी निमित्ताने देवाचे व मायदे देऊस माऊलीचे मनस्वी आभार. इथे उपस्थित सर्व फादर्स, सिस्टर्स, नातेवाईक व मित्रमंडळी यांचे देखील मनापासून आभार. मंडप डेकोरेटर्स व इतर सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार. कार्यक्रमाचा आस्वाद घ्या व एविल आणि मम्मी डॅडीसाठी प्रार्थना करा. थँक्यू व्हेरी मच. Congratulations and celebrations when I tell everyone that you're in love with me. Congratulations and jubilations. I want the world to know I'm happy as can be.
enchanted. I used to think that happiness hadn't been invented, but that was in the bad old days before I met you. When I let you walk into my heart. Congratulations and celebrations when I tell everyone that you're in love with me. Congratulations and jubilations. I want the world to know I'm happy as can be. I was afraid that maybe you thought you were above me, that I was only fooling myself to think you'd love me. But then tonight you said you couldn't live without me. The roundabout me, you wanted to stay. Congratulations and celebrations when I tell everyone that you're in love with me. Congratulations and jubilations. I want the world to know I'm happy as can be. Congratulations and celebrations. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. शहरा फुलांचा गोजेला आणीन. जुली गो दे ग मला लग्नाचे वचन, राजाची राणी मी बनवीन. अरे राजा रे जाशील तू मुंबईच्या शहरा फुलांचा गोजेला आणशील. आता तू लाडी गोडी न फिरवशील, उद्या मला सोडून देशील. माझ्या प्रेमाची पारग जुली तुला होईल लवकर. माझ्या प्रेमाची पारग जुली तुला होईल लवकर. जुली गो जाईन मी मुंबईच्या शहरा फुलांचा गोजेला. मम्मी डॅडीच्या अॅनिव्हर्सरीसाठी सरिता आणि जोनस त्यांची मुलगी आणि जावई आणि अमित आणि रजनी या चौघांनी मम्मी डॅडीसाठी एक सरप्राईज गिफ्ट ठेवलेलं आहे. तर मी जसिंताई आणि भाऊजींना विनंती करतो की त्याने गिफ्ट ओपन करावं.
झेल्यासाठी पोरी तोंड केला गो आंबट केलंय पोरी तोंड केला गो आंबट केलंय या महिन्यानं माझं दिस नाही भरले तुला कंचानु गो शाईली झेला तुला कंचानु गो शाईली झेला पुढच्या महिन्यानं पगार वाढतवा आणि नको शाईली झेला तवा आणि नको शाईली झेला बाजारा गेली बाजारवाल्यांची मारामारी या मारामारी या मारामारी बाजारवाल्यांची मारामारी या मारामारी या मारामारी बाजारवाल्यांची मारामारी वरडाच्या दिसा मिजून वारना केला जोशान माझा डुक्कर पळाला वरडाच्या दिसान मिजून वारना केला जोशान माझा डुक्कर पळाला धरा 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 माझा डुक्कर पळाला कोणाचे मग धरा 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 माझा डुक्कर पळाला कोणाचे मग धरा जेबल्यान सांगते ओ डुक्कर कुणाचा अमुचे यायांचा जेवल्यान सांगते ओ डुक्कर कुणाचा अमुचे यायांचा सकाळचे पारा सुटलाय वारा उभी कला दारा सकाळचे पारा सुटलाय वारा उभी कला दारा
कोली सोरेलन डोलीन मुंबईच्या किनारी अग मारतीन कोली आणलन गोली ग चल जाऊ बाजारी मी हाय कोली सोरेलन डोलीन मुंबईच्या किनारी अग मारतीन कोली आणलन गोली ग चल जाऊ बाजारी ढगावर जायलाय काळा जोरान सुटलाय बघावारा इजा करताना जगमग लागलाय फोटावा कोसळतील पावसाच्या धारा शेतकरी भावा आता लाटकर आणि जुन कोऱ्यो तुम्ही घरा चला शेतान खपा हातान नांगर धरा बैल जोडून शेत नांगरा हे कुणबी आम्हाना बोलतान शेतकरी चल मग गेला यांचा शेतावरी जोडून बैलाची जोडी सजून बैल गाडी जाता शेतावर सकाळपरी हे कुणबी आम्हाला बोलतान शेतकरी चल मग गेला यांचा शेतावरी जोडून बैलाची जोडी सजून बैल गाडी जाता शेतावर सकाळपरी यो पोऱ्या कंचा यो काय ते बरा यो दिसते बरा पाहिजे मला योच नवरा मावशी यो पोऱ्या कंचा यो काय ते बरा यो दिसते बरा पाहिजे मला योच नवरा दोघी तिघींचा पडला जगरा जबाब देऊ तरी कोणाला दोघी तिघींचा पडला जगरा जबाब देऊ तरी कोणाला मावशी यो पोऱ्या कंचा यो काय ते बरा यो दिसते बरा पाहिजे मला योच नवरा मावशी यो पोऱ्या कंचा यो काय ते बरा यो दिसते बरा न पाहिजे मला योच नवरा आली बघा ही नखरेवाली आली बघा ही नखरेवाली आली बघा ही नखरेवाली आली बघा नखरेवाली सणाला गेलो मी बँड्रा तैला भेटली माना सँड्रा सणाला गेलो मी बँड्रा तैला भेटली माना सँड्रा बाजा कसा वाजते सँड्रा कशी नाचते नाचून नाचून गेली भुरकन बाजा कसा वाजते सँड्रा कशी नाचते नाचून नाचून गेली भुरकन अगो नाच माझे बरोबरी अगो नाच माझे बरोबरी अगो नाच नाच नाचायचे बरोबरी अगो नाच त्याचे बरोबरी दाखवा होई नको सोरू दर्यामध्ये वादळ पाणी दर्या लायलंय दाखवा होई नको सोरू दर्यामध्ये वादळ पाणी दर्या लायलंय दाखवा होई नको सोरू दर्यामध्ये वादळ पाणी दर्या लायलंय दाखवा होई नको सोरू दर्यामध्ये वादळ पाणी दर्या लायलंय घगरा नीट कर घगरा झालाय ढिला यो ढिला त्याची लाज नाही का गो तुला यो
घगरा नीट कर घगरा घगरा झालाय ढिला यो ढिला त्याची लाज नाही का गो तुला टिमक्याची चोली बाय रंगान फुलैली 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 तुझा माझा जमलाय जो रामाचे वसे करीन बाय गो तुझा माझा जमलाय जो रामाचे वसे करीन बाय गो तुझा माझा जमलाय जो रामाचे वसे करीन बाय गो तुझा माझा जमलाय जो रामाचे वसे करीन बाय गो वसई करीन बाय माझे वसई करीन बाय वसई करीन बाय माझे वसई करीन बाय वांग्याची टोपली तुझे माथ्यावर हाय गो वसई करीन बाय माझे वसई करीन बाय वसई करीन बाय माझे वेसावची बहारू नेसली ग नवसारा वेसावची बहारू नेसली ग नवसारा जाऊ चल गो बंदराला ग पारू दर्याचे पुंजेला जाऊ चल गो बंदराला ग पारू दर्याचे पुंजेला वेसावची बहारू नेसली ग नवसारा वेसावची बहारू नेसली ग नवसारा जाऊ चल गो बंदराला ग पारू दर्याचे पुंजेला जाऊ चल गो बंदराला ग पारू दर्याचे पुंजेला भोवती फुलैली शाली हा बागेचा कोण माळी माई या बागेचा कोण माळी बागेसोभोवती फुलैली शाली हा बागेचा कोण माळी माई या बागेचा कोण माळी ओठाला लाली कानाला वाली माय दिसते फिल्म वाली माय ही दिसते फिल्म वाली ओठाला लाली कानाला वाली माय दिसते फिल्म वाली माय ही दिसते फिल्म वाली माना आधार तू दे खोर कर जाऊन दे मार्गो मार्गो तुझी दांडी माना आधार तू दे खोर कर जाऊन दे मार्गो मार्गो तुझी दांडी या मया 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 या मया
म्हणशील सरळ जीभ